तो काय करताय? मी सेवत होते. जोस्तोवर तुझ्या वागण्यामध्ये सुधारणा होत नाही ना, तोस्तोवर ह्या घरात तुला अन्न पाणी काहीही मिळणार नाही. प्लीज मला जेवू द्या, खूप भूक लागली आहे मला. जेवून घे अंजली. आपल्यामध्ये एवढं अंतर वाढत चाललंय ना की तुला आणि अंजलीला मी काय म्हणतोय ते लक्षातच येत नाहीये. कसं लक्षात येईल आणि का लक्षात येईल आणि कुणामुळे पडलं अंतर सांगा ना. नाही सांगता येते ना, मी सांगते ना. ज्या दिवशी तुमची बहीण आणि तिच्या मुलांना घेऊन तुम्ही या घरात आलात ना, त्या दिवशी त्या क्षणापासनं पडलंय हे अंतर. तेव्हापासून दुरावलाय तुम्ही आम्हाला. माझ्याकडे आणि माझ्या लेकीकडे त्या क्षणापासून दुर्लक्ष केलंय तुम्ही. तुम्हाला नसेल तिची काळजी, मला आहे. जेवणचे भूक लागली होती ग मला. अंजली, नेहमीच मला असं तुझ्या मदतीसाठी धावून नाही येता येणार. लवकरात लवकर त्या ओमीशी लग्न कर आणि जागीरदारांची सून हो. आता वेडिंग तर करावंच लागणार आहे. त्या सईने चॅलेंज दिलंय ना मला. आता ही एसी तिच्याच घरात घुसून तिचीच वाट लावणार आहे. जेवून घ्या. ओमी जेवला? नाही. आम्हाला पण नाही जेवायचं आहे. मेली माझी भूक. देवांश, हे बघा, तुम्ही जेवला नाही तर ओमीला तुमचं म्हणणं पटेल असं वाटतंय का तुम्हाला? प्लीज अन्नावर नका ना राग काढू. देवांश, ओमीची गाडी ना आता हळूहळू रुळावर येते आणि आपल्याला ती गाडी आता पूर्णपणे रुळावर आणायची. त्यासाठी ताकदीची गरज आहे की नाही? प्लीज खाऊन घ्या, अन्नावर राग नका करू. 2 घास खाऊ. काय होतं माहितीये कसं, ऑफिस मधले जे काही प्रॉब्लेम्स असतात ना, ते हँडल करणं जितकं कठीण जातं ना, मला त्याच्यापेक्षा खूप जास्त कठीण आहे घरचे इश्यू सॉल्व्ह करायला होत आहे मला. कारण ना, त्या ऑफिस मधल्या कामांना आपण असं बरोबर हँडल करू शकतो, पण घरच्या सगळ्या इश्यूमध्ये तर आपल्याला इमोशनली इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं. खरं आहे तुमचं. आपल्या माणसांमध्ये जेव्हा आपलं मन गुंतलेलं असतं ना, तेव्हा आपण स्वतःला त्यांच्यापासून वेगळं नाही करू शकत. करेक्ट आहे. आता बघा ना, ओमीने सकाळपासून काही खाल्लं नाही, मग मी तरी कसं जेवायचं? भूक लागणार आहे का मला? खरं तर माझं चुकलं माहिती का? किती ओरडलो त्याला, किती बोललो आज मी. हात पण उचलला त्याच्यावर मी, आणि त्याच्यामुळे आणखी जास्त विचित्र वागतोय तो. लहान भाऊ आहे माझा, नीट समजवायला हवं ना मी. माझ्या लहान भावावर हात उचलला मी. सई, देवांश, तुम्ही असं का वागलात? कारण तुमचं ओमीवर जीवापाड प्रेम आहे म्हणून ना. आणि आपण आपल्या हक्काच्या माणसाला तेव्हाच ओरडतो ना, जेव्हा आपला त्याच्यावर जीव असतो. आणि जेव्हा आपलाच हक्काचा माणूस कधी कधी चुकतो, तेव्हा आपण त्याला प्रेमाने, कधी कधी चिडून, रागवून, कान पिळून समजून सांगतो. आणि तुम्ही तेच केलंय. यात चुकीचं काही केलेलं नाहीये. तुम्ही प्लीज आता शांत व्हा ना. 2 घास खाऊन घ्या, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. नाही. देवांश, तुम्ही जर आता खाल्लं नाही ना, तर मी ओरडे ना तुमच्यावर. मला माहित नाहीये तुम्ही खाणार आहात. सई, माझ्यासाठी तरी.
आश्चर्य वाटतंय ओमीच्या वागण्याचं. तो असा वागूच कसं शकला? बाबा परत नको ना तो विषय प्लीज. आई तुम्ही पण सगळ्यांसोबत नाश्ता करून घ्या ना. हा नाही अगं असं काही सगळे नंतर करू ना आपण दोघी. आई मी तुला ऑलरेडी विकनेस आहे आता, खाऊन घे प्लीज, बस इथे. आणि नंतर औषध पण घ्यायचे ना. असंही आईला द्या काहीतरी खायला. ओमी आला नाहीये ना अजून. मी असं करते त्याला घेऊन येते, मग आपण सगळेजण मिळून बसूया. ओमी 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 कुठे बाहेर जातोस का बाळा? नाही मी तुला विचारत नाहीये, तू जा तुला हवं तिथे, पण तू खाऊन घे ना राजा. ज्या घरात माझ्या प्रेमाला किंमत नाही ना, त्या घरात मी एक घासही खाणार नाही. ओमी हे बघ राजा, अरे असं अन्नावर रागवायचं ना. काय झालं या मुलाला, मला तर काहीच कळत नाहीये. कधीच असा वागत नाही तो. इतका हट्टीपणा कधीतरी केलाय का त्यांनी? कालपासून त्याच्या पोटात काही नाही, आता सुद्धा काही न खाता गेलाय. बहिणी आई बहिणी अगं थांबा थांबा इथे बस. मला हळूहळू बस. काय होते तेच कळत नाही हल्ली. तू टेन्शन घेतेस. तुला आता काय वाटतंय, काय होतंय हे मी अगदीच समजू शकते. जेव्हा आपण आपल्या मुलाला पोट तिडकीने काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करतो आणि तो आपलं म्हणणं समजूनच घेत नाही ना, तेव्हा किती त्रास होतो हे मी अगदीच